हाय हॅलो नमस्कार, मी पूर्वा तुमचं स्कॅरिचल्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आम्ही इथे अलौकिक कथा, ज्यांना आपण पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज देखील म्हणतो, असे अनुभव तुमच्यासमोर मांडणार आहोत. हे अनुभव सत्य घटनेवरती आधारित किंवा काल्पनिक देखील असू शकतात. तर चला सुरू करूया. तर ही गोष्ट आहे मलकापूरमधल्या सीमाची, जिचं आत्ताच लग्न झालं आहे आणि ती पहिल्यांदाच माहेरपणासाठी तिच्या घरी आली आहे. तसंच तिचा नवरा तिला परत घेऊन जायला पट्टणकोडोली गावावरून आला आहे. पहिल्यांदाच माहेरी आल्यामुळे तिच्या आईने तिच्या आवडीचं सर्व जेवण तिला बनवून खाऊ घातलं. तसंच वशाडाचा डब्बा देखील बांधून दिला. पण हे सगळं करत असताना तिची आई विसरली की तिच्या मुलीच्या हातचा चुडा देखील उतरला नाही आहे आणि तिने तिच्या हातात वशाडाचा डब्बा दिला. तुम्हाला माहितीच असेल की आपण असं म्हणतो की लांबच्या प्रवासाला जाताना किंवा कुठेही बाहेर जाताना वशाडासोबत लिंबू किंवा लोखंडाचं कुठलंही सामान किंवा कोळसा ह्यातलं काहीही आपल्यासोबत ठेवावं. पण तिची आई हे विसरते आणि ते दोघे तो डब्बा घेऊन तसेच निघून जातात. 5 ते 6 किलोमीटरच्या प्रवासानंतर त्यांची गाडी बंद पडते. तर सीमाचा नवरा तिला बोलतो की तू बाबा आतमध्येच बस, मी जरा बघून येतो की नेमकं गाडीला काय झालं आहे. तो गाडीतून बाहेर पडतो, बोनेट उघडतो, इंजिन चेक करतो, बॅटरी चेक करतो, पण त्याला असं काही खराब झालेल्या गोष्टी दिसत नाही. तो परत आत येतो, गाडी परत चालू करायचा प्रयत्न देखील करतो, पण गाडी काय चालू होत नाही. तर तो सीमाला बोलतो की हे काय आपल्याच्याने होणारं नाही, मी मॅकॅनिकला कॉल करतो. तो मॅकॅनिकला कॉल करतो. मॅकॅनिकला यायला काहीतरी अर्धा तास लागणार असतो. अर्ध्या तासांनी मॅकॅनिक येतो देखील. तो पण सर्व काही चेक करतो, इंजिन, बॅटरी, पण त्याला पण काही खराबी अशी कळून येत नाही. तर तो बोलतो की काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम आहे सर, गाडी आपल्याला गॅराजला घेऊन जायला लागेल, तुम्ही घरी कसे जाताय ते तुम्ही बघा, मी गाडी घेऊन जायचा बंदोबस्त करतो. तर मग सीमाचा नवरा असा बोलतो की ठीक आहे, जाऊ दे, आपण सीमाच्या माहेरीच परत जाऊ, एक रात्र काढूच शकतो ना. आणि मग ते कंटाळून तिथून निघत असतात. आणि जसे ते निघायला घेतात तसं मॅकॅनिक गाडीची किल्ली लावतो आणि गाडी अचानक चालू होते. गाडी अचानक चालू झाल्यावर मॅकॅनिक देखील शॉक होतो. पण मग सीमाचा नवरा बोलतो की राहू दे, आता गाडी जर चालूच झाली आहे तर आपण आपल्या गावी जाऊ. मॅकॅनिकला देखील तो त्याचे येण्या जाण्याचे जेवढे पण बनतात तेवढे पैसे देतो. मॅकॅनिक देखील निघून जातो आणि हे देखील आपल्या रस्त्याला घरी जायला लागतं. सीमाचं सासर म्हणजे कोल्हापूर येथील पट्टणकोडोली गाव, जिथे रात्री 8 नंतर तुम्हाला एकही वाहन दिसणार नाही. लांब लांबपर्यंत सुनसान रस्ता आणि भयान वातावरण. जसं जसं त्यांचं गाव जवळ येत असतं तसं तसं रस्ता अजून सुनसान होत जातो. गावाकडच्या रस्त्याला लागल्याच त्यांना असं दिसतं की तिकडे एक ट्रक आणि कारचा ॲक्सिडेंट झाला आहे. ते बघतात तर त्या कारमध्ये एक फॅमिली असते. एक पुरुष माणूस आहे, जेमतेम 40 वर्षाचा, त्याची बायको आणि त्याचे 2 मुलं देखील आहेत. तो बघून ते गाडी साईडला लावतात. माणुसकीच्या नात्याने सगळेच मदत करायला जातात ना, तो ते देखील उतरतात गाडीतून. गाडीतून उतरल्यानंतर त्यांना त्यांच्या दिशेने काहीतरी येताना दिसतं. ते नीट बघतात तर एक वयस्कर म्हातारा माणूस काठी टेकत त्यांच्या दिशेने येत असतो. ते पुढे जातात मदत करायला, तर तो माणूस त्यांच्या जवळ येतो अचानक आणि त्यांना बोलतो की तुम्ही इथे काय करताय, तुम्ही तुमच्या घरी चाललायत ना, तुमचं इथे राहणं योग्य नाही, तुम्ही घरी जा. तर सीमाचा नवरा त्यांना बोलतो की बाबा तिथे ॲक्सिडेंट झाला आहे, आम्ही त्यांची मदत करू, आमच्याकडे गाडी आहे, आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेऊ. तर तो माणूस त्यांना परत बोलतो की तुमची इथे काहीच गरज नाही, इथे बाकीचे माणसं आहेत त्यांना बघायला, तुम्ही तुमच्या घरी जा. हे सगळं ऐकून सीमाचा नवरा विचार करतो की हा माणूस कुठून आला आणि हा आपल्याला अचानक असं का बोलतोय. पण जाऊ दे, वयस्कर माणूस असल्यामुळे तो देखील त्यांचा ऐकतो आणि आपल्या घराच्या रस्त्याला लागतो. घरी पोचायला त्यांना 1:30-2 वाजतात. तर ते कोणाला काही न विचारता, कोणाला काही न सांगता थेट झोपायलाच जातात. पण झोप काय त्यांना लागत नाही. सारखं सारखं त्यांच्यासमोर त्या ॲक्सिडेंटचं दृश्य येत असतं. कधी त्या माणसाचा तुटलेला हात, कधी रस्त्यावरती सांडलेलं रक्त,
एका आईची आपल्या मुलांसाठी कळवळणारी हाक, दोन्ही लहान मुलांचे ओरडायचे आवाज, हे सारखंच त्यांना दिसत असतं आणि त्यांचा डोळा काही लागत नाही. दुसऱ्या दिवशी ते उठतात आणि आपल्या नेहमीच्या कामाला लागतात. सीमाचा नवरा त्यांच्या बाबाला विचारतो की बाबा, तुम्हाला काही कळलं ना का काल रात्री ॲक्सिडेंट झालेला त्याबद्दल? तर त्याचे बाबा त्यांना विचारतात की कुठला ॲक्सिडेंट, कुठे झाला? तर तो सांगतो की अहो, काल रात्री आम्ही येत असताना आम्हाला एक अपघात दिसला होता आणि हा आपल्याच फाट्यावरती झालेला. तर त्याचे बाबा बोलतात की असा काही अपघात माझ्या तर ऐकण्यात नाही आला. तर सीमाचा नवरा म्हणतो जाऊ दे आणि तो त्याच्या कामाला निघतो. वाटेत त्याला बाकावरती काही लोकांची खुशबूस कानावरती पडते. ते बोलत असतात की काल रात्री सूरज आणि त्याच्या बायकोला आपल्याच फाट्यावर चकवा लागला. हे ऐकून तो त्यांना विचारायला जातो की बाबा नेमकं काय घडले? तर त्यांना असं समजतं की सूरज आणि त्याची बायको त्याच फाट्यावरून येत असताना त्यांना असाच काही अपघात दिसला आणि त्यांना चकवा लागला. त्यांना सारखा तोच अपघात दिसत राहत होता आणि सकाळी 5 वाजता एक माणूस त्यांना येऊन घरात सोडून गेला की ते रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत त्याला सापडले. तर तो विचारतो की बाबा हे असं चकवा वगैरे का लागतो? आणि तो मनात विचार देखील करतो की आम्हाला देखील हा ॲक्सिडेंट दिसला, पण आम्हाला तर काही चकवा नाही लागला. तर बाजूलाच बसलेला एक वयस्कर माणूस त्यांना सांगतो की हा चकवा त्यांनाच लागतो जे त्यांना मदत करायला जातात. तर तो त्यांना देखील विचारतो की पण मदत करायला जातात पण चकवा लागतो असं कसं? तर ते आजोबा त्यांना बोलतात की खूप वर्षांपूर्वी एका फॅमिलीचा तिथे ॲक्सिडेंट झालेला असतो आणि ते तसेच कळवळून तिथे मेलेले असतात आणि त्यांची शेवटची इच्छा असते की त्यांना कोणीतरी येऊन वाचवावं. तर त्या रस्त्यावरून, त्या फाट्यावरून जर कोणी वशाट घेऊन येत असेल किंवा नवीन लग्न झालेलं जोडपं असेल, हळद लागलेली असेल, तर त्या व्यक्तीला तो ॲक्सिडेंट दिसतो आणि तो त्यांना वाचव म्हणून हाका मारतो. जर त्यांना कोणी वाचवायला गेलं तर त्यांना ते सारखंच दिसत राहतं आणि ते तसंच चकव्यामध्ये फसून राहतात. हे सगळं ऐकून तो खूप अस्वस्थ होतो, पण कामाला जाणं तर भाग आहे म्हणून तो कामाला जातो. घरी आल्यानंतर तो म्हणतो की राहू दे, तो त्याच्या रेग्युलर लाईफला सुरुवात करतो. पण त्याला रोज रात्री ही सेम गोष्ट दिसत असते. सारखं तेच, ते तुटलेला हात, रस्त्यावर सांडलेलं रक्त, त्या आईची हाक, सगळं. मग एक दिवशी सीमा तिच्या नवऱ्याला जाऊन सांगते की तिला तोच अपघात रोज रात्री स्वप्नात दिसतोय आणि तिला झोप नाही लागत आहे. तर सीमाचा नवरा देखील तिला बोलतो की त्याच्यासोबत देखील हे असंच घडतंय. तर ते दोघे ह्यावरती विचार करतात आणि मिळून ठरवतात की आपण एका बाबाकडे जाऊ. तर सीमाच्या ओळखीतल्या एका बाबाकडे ते जातात. तर त्या बाबाकडे गेल्यानंतर त्यांना हे सगळा प्रकार सांगितल्यावर ते बाबा त्यांना म्हणतात की काळजी करायचं काहीच कारण नाही आहे. तुमच्यासोबत एक अपघात घडता राहिला आहे आणि जे ते आजोबा त्यांना दिसले होते ते त्यांचेच पित्र होते आणि जे पण त्यांना रात्री झोपायला त्रास होतोय तो सगळं त्यांच्या विचारांचा खेळ आहे. तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करावा आणि आपलं मन आपल्या कामामध्ये लावावं आणि आपल्या पितरांची सेवा करावी. आणि ते त्यांना हे देखील सांगतात की पुढच्या वेळेस वशाट घेऊन जाताना तुमच्यासोबत लिंबू वगैरे काहीतरी ठेवा किंवा वशाट घेऊनच जाऊ नका. आणि नवीन लग्न झालं आहे तर रात्री अपरात्री बाहेर फिरणं टाळा. तर हा असा होता सीमाचा अनुभव. तुमचे काही अनुभव असतील किंवा अशा काही घटना तुमच्यासोबत घडल्या असतील तर आम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉईस मेसेज थ्रू तुमच्या स्टोरीज सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी स्कॅरी चिल्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो करा आणि फेसबुक देखील चेकआउट करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन अनुभवासोबत.